UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचं बँक खातं गोठवलं। कराड आज सरेंडर होणार असल्याच्या चर्चा। बीड हत्या प्रकरणी लातूर बीडनंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूकमोर्चा। बुलढाण्यातील मूकमोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबाची उपस्थिती। अंजली दमानी यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा दुसरा दिवस। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। बीड हत्येप्रकरणी अंजली दमानी यांकडून दिशाभूल। राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांचा आरोप, तर दमानी यांना प्रकरणापासून दूर ठेवण्याची पोलीस अधीक्षकांना विनंती। आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया, तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण असल्याचाही आरोप। तीन फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय हे चांगलं नाही। रामदास आठवलेंकडून नाराजी व्यक्त। देशमुखांची हत्या महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना असल्याचीही प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। सरपंच हत्या प्रकरणी काय बोलणार याकडे लक्ष। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीत संघ भाजपसाठी काम करणार। मतदानाचा टक्का वाढवणं, बूथ स्तरावर नियोजनासाठी मोर्चे बांधणी। महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारही लागले कामाला। महापालिका निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी 9 तारखेला मुंबईत महत्त्वाची बैठक। महाराष्ट्राची इच्छा असल्यास दोन्ही पवार एकत्र येतील। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या प्रश्नावर चेतन तुपेंची प्रतिक्रिया। शरद पवारांची घेतली भेट। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आज 100 दिवसांच्या नियोजनाबाबत आढावा बैठक। येत्या 100 दिवसांचा रोडमॅप बनवण्याच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना सूचना। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान। राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात। नितेश राणेंच्या विधानामुळे वाद उद्भवण्याची शक्यता। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल। निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला म्हाडा कार्यालयात शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण केल्याचा आरोप। नव्या वर्षात मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोंचे गिफ्ट मिळणार। 2 नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे पुढील वर्षात सुरू होतील। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात। रत्नागिरीतील सर्व हॉटेल लॉजचं बुकिंग फुल, तर सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगसाठी गर्दी। सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविक जेजुरीत। श्री खंडेरायाच्या गडावरून थोड्याच वेळात श्रींचा पालखी सोहळा निघणार। हमीभाव कायद्यासह विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक। शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक। मेलबर्न कसोटी सामन्यात भारताचा कांगारूंकडून 184 धावांनी पराभव। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1ने ऑस्ट्रेलिया आघाडीवर। फलंदाज यशस्वी जयस्वालची एकाकी झुंज अपयशी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।